हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे. म्हणजे खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या मला. मी तर यामध्ये नवीनच आहे, पण तरी पण भरपूर साऱ्या ताईंनी, मैत्रिणींनी मला विचारलं होतं की ताई, तू गुरुचरित्र ग्रंथाबद्दल आम्हाला माहिती सांग, की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, वाचन कसं करायचं, ते तू मला सांग. तर माझ्या अल्पशा बुद्धीने किंवा स्वामींनीच मला बुद्धी दिली असेल या गोष्टीसाठी कदाचित. तर माझ्या बुद्धीने किंवा मला जेवढं माहिती आहे तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर सर्वप्रथम गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे अशा प्रकारे गुरुचरित्राचा ग्रंथ असतो. मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, जे पण स्वामी सेवेकरी असतील त्यांना सगळ्यांना माहिती असेल की गुरुचरित्र ग्रंथ कसा असतो. आता इथे हा फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला उलटं दिसतंय, पण अशा प्रकारे हा मी दिंडोरीवरून मागवलेला आहे आणि हा बाइंडिंग स्वरूपात आलेला आहे गुरुचरित्राचा ग्रंथ, आणि तो मी नेहमी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवते. तर गुरुचरित्राचा ग्रंथ हा फक्त ग्रंथ नाहीये, तर हे खूप मोठं एक दैवी शक्ती आहे. याच्यामध्ये हा दैवी शक्तींनी भरलेला हा ग्रंथ आहे. खूप साऱ्या तुमच्या ज्या पण तुमच्या विडापिडा, तुमचे वास्तुदोष, पितृदोष, घरातल्या अडचणी, चणचणी, जर आपल्या एकमेकांमध्ये पटत नसेल, ज्यांना आईत्व होत नसेल, म्हणजे मातृत्व ज्यांना येत नसेल त्यांना मातृत्व येतं. खूप सारे चमत्कार गुरुचरित्राच्या पारायणाने होतात आणि तुम्ही नक्की करून अनुभव घ्या. ज्यांनी पारायण केले असतील त्यांना नक्कीच या गोष्टीचे खूप सारे अनुभव असतील. तर गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर कदाचित काही वेळा आपण एखादे संकल्प करतो आणि तो संकल्प पूर्ण होत नाही, किंवा काही गोष्टी, काही इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत. तर ते ह्यासाठी होत नाहीत कारण जसं मुलाने हट्ट केल्यानंतर सगळ्याच गोष्टी त्याला देत नाही. त्या मुलासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे आई पहिले बघते आणि त्यानंतरच मुलाला त्या गोष्टी देते. तर तसंच असतं की काही गोष्टी जेव्हा आपण संकल्प करतो, आपण नवस करतो, आपण बोलतो, तर त्यानंतर त्या गोष्टी जर नाही झाल्या तर आपण हेच मान्य करायचे की ह्या गोष्टी कदाचित आपल्यासाठी चांगल्या नसतील, म्हणूनच स्वामी आपल्याला ते देत नाहीयेत. तर आता आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्राचं वाचन कसं करायचं, त्याच्यामध्ये काय काय अटी, नियम, काय काय गोष्टी आहेत त्या फॉलो करून आपण गुरुचरित्राचं वाचन करायचंय. तर चला. तर यातली पहिली गोष्ट ती म्हणजे पहिला प्रश्न असतो की गुरुचरित्राचं वाचन कोण करू शकतं. तर गुरुचरित्राचं वाचन हे कोणीही करू शकतं. मी तर म्हणेन की तो भाग्यवानच असेल किंवा भाग्यवान असलाच पाहिजे आणि त्याचे पूर्वजन्माचे काही पुण्याई असली पाहिजे, तेव्हाच आपल्याला गुरुचरित्राचं वाचन करायला मिळतं. आणि ही स्वामींनीच दिलेली बुद्धी असते आपल्याला, किंवा स्वामीच आपल्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेत असतात. तर म्हणून महिला आणि पुरुष दोघंही गुरुचरित्राचं वाचन करू शकतात. जेव्हाही आता केंद्रामध्ये मी बघते, जेव्हा स्वामी जयंती असते किंवा दत्त जयंती असते, तेव्हा पुरुषांपेक्षा जास्त महिलांचा समावेश असतो गुरुचरित्राच्या वाचनासाठी. तर तुमचा जो प्रश्न होता की गुरुचरित्राचं वाचन कोण करू शकतं, तर कोणीही गुरुचरित्राचं वाचन करू शकतं. तर दुसरा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल की आता जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्याकडे तर हा ग्रंथ नक्कीच असेल, पण ज्यांना सुरुवात करायची आहे तर हा ग्रंथ कुठे मिळेल ताई. तर हा कुठेही मिळतो. जिथे पण स्वामी केंद्र आहे, स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. त्यानंतर दिंडोरीची जी ऑनलाईन साईट आहे तिथून तुम्ही हा ग्रंथ मागवू शकता, दिंडोरीवरून तुम्ही घेऊन येऊ शकता. तर अशा प्रकारे स्वामी केंद्रांमध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. तर दुसरा तुम्हाला पडणारा प्रश्न असेल तो म्हणजे गुरुचरित्राचं वाचन कधी करायचं. तर गुरुचरित्राचं वाचन शक्यतो म्हणजे गुरुचरित्राचं वाचन तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुमच्या घरी काही संकट येणार आहे, किंवा तुम्हाला असं काहीतरी नेगेटिव्ह फील होतंय, किंवा तुम्हाला काहीतरी इच्छा आहे की प्रबळ इच्छा आहे की मला ही माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, किंवा काही संकल्प करायचा आहे, तर तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करू शकता. आणि जास्त करून दत्त जयंतीच्या वेळेला खूप जे स्वामी सेवेकरी असतात ते गुरुचरित्राचं वाचन करतात. त्यानंतर जेव्हा स्वामी जयंती असते तेव्हा गुरुचरित्राचं वाचन होतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्राचं वाचन करणं हे खूप प्रभावशाली असतं. आणि गुरुचरित्राचं वाचन करण्याची जी वेळ आहे ती म्हणजे सकाळी 3
ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्राचं वाचन करू शकता, पण त्याच्यामध्ये म्हणजे पहाटे 3 ते संध्याकाळी 4 वाजेच्या आतमध्ये. आणि दुपारी हे लक्षात ठेवा की दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला वाचन करायचं नाही आहे, कारण त्यावेळी दत्तांच्या म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, तर त्यावेळी आपण जे वाचन करणार ते त्यांच्यापर्यंत पोच होत नाही. तर म्हणून 12 ते 12:30 ह्या दरम्यान आपल्याला वाचन नाही करायचं आहे. बाकी आपण पूर्ण वेळ कधीही गुरुचरित्राचं वाचन करू शकतो. आणि मी तर म्हणेन की शक्यतो तुम्ही पहाटेच गुरुचरित्राचं वाचन करा, कारण पहाटेची जी वेळ असते ना ती खूप म्हणजे खूप प्रसन्न अशी वेळ असते आणि त्यावेळी आपण जे वाचन करतो ते खूप तिथपर्यंत पोचतं आणि आपल्या पण मनाच्या आतपर्यंत पोचतं, शांततेने खूप छान वाचन होतं. म्हणून शक्यतो आपली कामं सुरू व्हायच्या आधीच तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करा. रोजचं जे आपण वाचन करतोय मी तुम्हाला सांगते की रोज जेवढे अध्याय वाचतो त्याला मॅक्झिमम 1 ते 1.5 तास किंवा कधी कधी 2 तास सुद्धा लागून जातात. तर म्हणून तुम्ही एकच टाइम ठरवायचा आणि त्या टायमिंगलाच आपल्याला रोज गुरुचरित्राचं वाचन करायचंय. तर ह्यामध्ये आणखीन एक तुम्हाला प्रश्न असेल तो म्हणजे कुठल्या वाराला आपण पारायण चालू करायचं. तर पारायण चालू करायचं शनिवारी आणि त्याची जी सांगता असते ती करायची असते शुक्रवारी. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण कराल तर बरोबर तुम्ही शनिवारी पारायण चालू केलं तर शुक्रवारी तुमचं पारायण संपून जाईल. पारायण कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करतं आणि 1 दिवसाचं सुद्धा करतात. 1 दिवसाचं पारायण जेव्हा राष्ट्रीय आपलं काही हेतू असेल तर तेव्हा ते 1 दिवसाचं पारायण होतं, पण ते खूप म्हणजे 1 दिवसात एवढं शक्य होत नाही पारायण वाचायला, कारण मग आपण वाचता वाचता कोणाचे आता जसे कोणाचे पाय दुखतात किंवा कोणाचे काही प्रॉब्लेम असू शकतात, ते 1 दिवसात आपल्याला तेवढं मोठं पारायण करणं शक्य होत नाही. तर शक्यतो तुम्ही 7 दिवसांचं पारायण करा, त्यामध्ये खूप छान व्यवस्थित आपलं पारायण होऊन जातं. तर आता वाचनाचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे की कसं करायचं पारायण. तर पारायणाला सुरुवात करताना तुम्ही एक मांडणी करायची म्हणजे जो ग्रंथ आहे आपला गुरुचरित्राचा तो एकाच ठिकाणी ठेवायचा आहे 7 दिवस. आपल्याला तो हलवायचा नाही आहे तिथून जागेवरून. त्यासाठी तुम्ही ते जे व्यासपीठ असतं व्यासपीठ घेऊ शकता किंवा तुम्ही एक प्रकारे टेबल किंवा जो पाट असतो आपला त्या पाटावर ठेवू शकता फिक्स. आणि त्यानंतर आपला जो ग्रंथ असतो तो लाल कपड्यामध्येच गुंडाळून ठेवायचा असतो. त्यानंतर तुम्ही ह्याचं जे वाचन आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचायचं आहे, जे पण आपण वाचणार आहे म्हणजे जे आपण पारायण करणार आहोत ते. आणि तुमच्या समोर दत्त महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांचा फोटो किंवा आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे, त्यांच्या समोरच आपल्याला हे पारायण करायचं आहे. मी जेव्हा हे पारायण करते तेव्हा मी अखंड दिवा लावते महाराजांच्या बाजूला. तर तुम्हीही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की अखंड दिवा लावा पारायणाच्या वेळेला. अशा प्रकारची छोटीशीच आपली मांडणी करायची आहे आणि आपलं 7 दिवसाचं पारायण जे आहे ते सुरू करायचं आहे. त्यानंतर आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट ती म्हणजे स्त्रियांनी जेव्हा आपण हे पारायण करतो तेव्हा साडीच नेसायची आहे. साडी नेसूनच पारायण करायचं आहे, ड्रेसवर वगैरे पारायण करायचं नाही आहे. आणि मी तर सांगेन की तुम्ही जी साडी नेसता आहे पारायणासाठी तुम्ही तीच साडी 7 दिवस नेसा पारायण करण्यासाठी फक्त. किंवा जेव्हा पण महाराजांचं आपण असं काही वाचन पोथी म्हणजे सारामृत वगैरे जे पण वाचतो ना तेव्हा तुम्ही जी साडी नेसाल ना तीच साडी तुम्ही रोज म्हणजे ते 7 दिवस रोज तीच साडी नेसा. शक्य असेल तर मी जसं करते तसं मी तुम्हाला सांगते, तुम्ही वेगवेगळी नेसू शकता, पण मी तरी सांगेन की जी साडी तुम्ही पहिल्या दिवशी नेसाल तीच साडी तुम्ही 7 दिवस नेसा. पारायणापुरतीच घाला, नंतर ती साडी घालून तुम्ही दुसरे कपडे चेंज करू शकता. तर आपण मांडणी बघितली की मांडणी कशी करायची. तर त्यानंतर वाचनाला सुरुवात कशी करायची पारायणाच्या. तर जर तुम्ही कुठला संकल्प करत असाल, तुम्ही जर मनात कुठली इच्छा धरून जर पारायण करत असाल तर तुम्हाला पहिले संकल्प करावा लागेल. संकल्प कसा करायचा, एक ताट घ्यायचं, त्यामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि फूल घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर पाणी ओतून ते जे तांदूळ आणि फूल आहे ते पाण्यासकट ताटामध्ये सोडून द्यायचं. आणि हे सोडता सोडता तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं, तुमचं नाव घ्यायचं, तुमचं गोत्र सांगायचं आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा त्यामध्ये बोलायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचे.
त्यानंतर संकल्प केल्यानंतर आपण जो महाराजांचा फोटो मूर्ती किंवा दत्त महाराजांची फोटो मूर्ती असेल त्याची पूर्ण पूजा करायची आहे, व्यवस्थित त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सुरुवात करायची आहे स्वामी स्तवनाने. स्वामी स्तवन वाचायचं आहे. स्वामी स्तवन वाचल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे, एक माळ गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर जे गणपती अथर्व शीर्ष असतं ते म्हणून त्यानंतर आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. तर ही जी सुरुवात आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रोज करायच्या आहेत आपल्याला. असं नाही आहे की तुम्ही पहिल्या दिवशी पारायण करता आणि फक्त तेव्हाच हे करायचं आहे, असं नाही. जेव्हाही तुम्ही 7 दिवस जेव्हा पारायण करणार तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून नंतरच पारायणाला सुरुवात करायची. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे की पारायण आपण जर शनिवारी पारायण सुरू करणार असणार तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाची पोळी किंवा पुरणाची पोळी, कसलीही गव्हाची किंवा पुरणाची कुठलीही पोळी तुम्ही खाऊ घालायची आहे आदल्या दिवशी. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पारायण सुरू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी हे गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. तर आता पारायणाला सुरुवात तर केली आपण. तर पारायण करताना भरपूर जणांना हेच टेन्शन असतं की गुरुचरित्राचं पारायण हे खूप कडक असतं, याच्यामध्ये खूप अटी नियम असतात. तर हो, असतात अटी नियम, पण जर तुम्ही खूप मनापासून तुम्ही चांगल्या भक्तिभावाने जर तुम्ही कराल ना तर तुम्हाला हे नियम काहीच वाटणार नाहीत. तुम्हाला कधी पहिला दिवस सुरू झाला आणि कधी 7वा दिवस आला ना हे कळणारही नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ज्या पण गोष्टी आहेत, अटी नियम आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. तर गुरुचरित्राचं पारायण करताना पहिला जो नियम आहे मुख्य तो म्हणजे खाण्याच्या बाबतीत, तो म्हणजे कांदा आणि लसूण आपल्याला वर्ज्य करायचं आहे. कुठल्याही भाजीमध्ये किंवा कशामध्येही आपल्याला कांदा लसूण खायचा नाहीये. त्यानंतर एकच तुम्ही धान्य खाऊ शकता, ते म्हणजे डाळी वगैरे अजिबात खायच्या नाही आहेत. फक्त धान्य म्हणजे काय की तुम्ही चपातीच खाऊ शकता किंवा भाकरीच खाऊ शकता. जर पहिल्या दिवशी तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस चपातीच खावी लागेल. पहिल्या दिवशी जर तुम्ही भाकरी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस भाकरीच खावी लागेल आणि तीही तुम्ही ज्या धान्याची खाल, म्हणजे नाचणी, ज्वारी, बाजरी अशी कुठलीही ज्या धान्याची खाल त्याच धान्याची तुम्हाला 7 दिवस खायची आहे. उपवास करायचा की नाही हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला जमत असेल, तुमची शारीरिक शक्ती तेवढी होत असेल तर तुम्ही उपवास करू शकता, पण शक्यतो ह्याला उपवासाची गरज लागत नाही. उपवास नाही केला तरी चालतो. तुम्ही एक वेळ खाऊ शकता किंवा दोन्ही वेळ तुम्ही खाल्लं तरी चालेल, पण फक्त चपाती आणि भाजीच आपल्याला खायची आहे. त्यामध्ये भात वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही कडधान्य नाही खाऊ शकत. यामध्ये फक्त जे हिरव्या भाज्या आहेत म्हणजे भेंडी, दोडका, शिराळी, गिलक, त्यानंतर ज्या पालेभाज्या असतात त्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे आपल्याला हे टेन्शन नाही की आम्ही 7 दिवस काय खाऊ, कुठल्या भाज्या खाऊ. तर बऱ्याचशा भाज्या आहेत खाण्यासारख्या. दुधी आहे, भोपळा आहे, भरपूर भाज्या झाल्या, 7 दिवसासाठी खूप सफिशियंट होऊन जातात. तर तुम्हाला चपाती किंवा भाकरी आणि भाजी हेच खायचंय. त्यानंतर तुम्ही जेही खाल, म्हणजे तुम्ही चहा पिणार किंवा तुम्ही जे भाजी भाकरी खाणार, चपाती भाजी खाणार, जे पण तुम्ही खाल तो नैवेद्य तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. या 7 दिवसांमध्ये पारायणाच्या तुम्ही जेही ग्रहण कराल ते तुम्हाला सगळं स्वामी महाराजांकडे दाखवायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे परान्न नाही घ्यायचं आहे. परान्न म्हणजे काय, जे बाहेरचं आहे ते आपण नाही खाऊ शकत, दुसऱ्याच्या घरचं आपण नाही खाऊ शकत. तुम्ही तुमच्या आईच्या, बहिणीच्या आणि पत्नीच्या हातचं खाऊ शकता, पण बाहेरचं कुठल्याही दुसऱ्या घरचं तुम्ही नाही खाऊ शकत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे की पारायणाच्या दरम्यान तुम्ही मांसाहार नाही करू शकत. तुम्ही तर नाहीच करू शकत, पण तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही नाही बनवू शकत किंवा घरातल्या लोकांनी सुद्धा मांसाहार नाही करायचं आहे, घरामध्ये सुद्धा नाही करायचं आहे आणि बाहेर जाऊन सुद्धा नाही करायचं आहे. म्हणजे जे 7 दिवस किंवा 3 दिवस तुम्ही पारायण करणार तर त्यामध्ये मांसाहार पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करावा लागतो. तर ह्याच्यात आणखीन काही नियम आहेत ते म्हणजे की गादीवर बसायचं नाही आहे, त्यानंतर गादीवर झोपायचं नाही आहे. मी तरी फॉलो करते. त्यानंतर मी तर सोफ्यावर पण बसत नाही. जे पण काही आहे ते जमिनीवरतीच बसून करायचं आहे. झोपताना सुद्धा चटई किंवा आपल्या ज्या चादरी असतील, गोधड्या असतील
त्या हंतरून त्याच्यावरती आपण झोपायचे किंवा बसायचे. हे मी फॉलो करते, तुम्हाला जमत असेल तुम्ही नक्की फॉलो करा. त्यानंतर पुरुषांनी पारायणाच्या काळामध्ये दाढी वाढवायची नाही आहे. शक्यतो दाढी स्वतःच्याच हाताने करायची आहे, बाहेर जाऊन नाही करायची आहे. त्यानंतर जी चप्पल तुम्ही वापरतात, काही जण चामड्याच्या चपला वापरतात, तर चामड्याच्या चपला नाही वापरायच्या. पारायणाच्या काळामध्ये तुम्ही रबर किंवा नायलॉनच्या चपला वापरू शकता. आणि आणखीन एक खूप महत्त्वाचा यामध्ये नियम आहे, तो म्हणजे पारायणाच्या काळात 7 दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्यानंतर पुढचा जो नियम आहे गुरुचरित्र पारायणाचा, तो म्हणजे की पारायण तुम्ही स्पेशली स्त्रियांसाठी म्हणजे लेडीजसाठी आपण पारायणाला बसायच्या आधीच तुम्ही तुमची जो मासिक धर्म येतो त्याच्या डेट्स चेक करा. त्याच्यानुसारच तुम्ही पारायणाला बसा. जर त्याच्या मध्ये कधी तुमचं जर डेट असेल तर तुम्ही पारायणाला बसू नका, कारण हे पारायण आपल्याला अर्धवट सोडता येत नाही. तर त्यामुळे मासिक पाळीच्या डेट्सनुसारच तुम्ही पारायणाला बसा. आणि पारायणाच्या दरम्यान समजा आपल्याला काही सूतक आलं, कुठे आपल्याला अंत्यविधीला जायला लागलं, तर ते नाही जाऊ शकत तुम्ही. दुसऱ्यांच्या कोणाच्या असेल तर अजिबात जायचं नाही आहे, कोणाच्या अंत्यविधीला जायचं नाही आहे किंवा अशा काही गोष्टींना जायचं नाही आहे. आणि जर शक्यतो आपल्या घरातच जर झालं, देव न करो, पण समजा घरातच झालं, तशी वेळ आली, तर पारायण आपल्याला अर्धवट सोडता येत नाही आहे. दुसऱ्या कुठल्या गोत्रामधल्या किंवा दुसऱ्या कुळामधल्या व्यक्तीकडून किंवा ब्राह्मणांकडून तुम्हाला ते पारायण पूर्ण करून घ्यावं लागेल. ब्राह्मणाकडून नाही, पण दुसऱ्या कुठल्या व्यक्तींकडून, जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला ते पारायण पूर्ण करून घ्यावं लागेल, कारण हे पारायण आपल्याला अर्धवट सोडता येत नाही. आणि जर हे पारायण करताना समजा घरात एकापेक्षा जास्त स्त्रिया असतील आणि दुसऱ्या कोणाचा मासिक धर्म आला, तर मग त्यावेळी ते त्यांना पाळावं लागेल. आणि वेळोवेळी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडावं लागेल, कारण ह्या पारायणाला मासिक पाळीचं काहीही चालत नाही. आपल्याला तेव्हा जे नियम आहेत ते पूर्णपणे पाळावेच लागतात. त्यानंतर आपलं जे पारायण रेग्युलर चालू असणार आहे 7 दिवस, तर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा स्वामींच्या ज्या आरती आहेत, ज्या दत्तात्रयांच्या आरती आहेत, ते आपल्याला घ्यायच्या आहेत. सकाळी 10:30 वाजता आरती घ्यायची आणि संध्याकाळी 6:30 वाजता. तर या दोन्ही आरतीच्या वेळा आपल्याला तंतोतंत पाळायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही वेळा तुम्ही जेही खाणार ते तुम्हाला नैवेद्य तिकडे दाखवायचं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून ते करू शकता. पण यूट्यूबवर जेव्हा तुम्ही लावणार तेव्हा फक्त लावून तुम्ही दुसरे कामं करू नका, तर त्याच्यासोबत तुम्ही ते वाचणं, तुमच्या मुखातून येणं, तुम्ही बोलणं, हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर रोज आपल्याकडून विष्णू सहस्रनामाचं पठणही करायचं आहे. तर आता हे सगळे जे मी तुम्हाला नियम सांगितलेत किंवा अटी सांगितल्यात, ते या सगळ्या नियम आणि अटी तंतोतंत पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल, जर तुमचं वय जास्त असेल, वयानुसार किंवा तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तर त्याच्यानुसार जर शक्य नसेल तर तुम्ही न फॉलो करता सुद्धा गुरुचरित्राचं वाचन करू शकता. कारण माझे सासरे आहेत, त्यांचं आता वय जास्त आहे, तर त्यांना जमत नाही, पण त्यांना वाचण्याची इच्छा आहे ग्रंथाची. तर तशा काही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. पण जर तुम्हाला खरंच खूप मनापासून वाटत असेल, संकल्पयुक्त करायचं असेल, तर तुम्ही खरंच हे सगळे नियम फॉलो करून तुम्ही वाचन करा. ह्याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळतं. खूप त्याचे अनुभव आहेत, खूप चमत्कारिक अनुभव आहेत गुरुचरित्राच्या ग्रंथाचे. आणि आता शेवटची गोष्ट ती म्हणजे की तुम्ही म्हणाल की ताई, ग्रंथाचं वाचन तर झालं, 7 दिवस वाचन केलं, पण त्याची सांगता कशी करायची? तर ग्रंथाची सांगता म्हणजे 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8व्या दिवशी आपल्याला सकाळी 10:30 वाजता जेव्हा आपण आरती घेतो स्वामींची किंवा दत्त महाराजांची, तर तेव्हा आपल्याला 4 नैवेद्य काढायचे आहेत. एक दत्त महाराजांसाठी, एक तुमच्या कुलदेवतेसाठी, एक स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि एक जो आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी. असे 4 नैवेद्य आपल्या काढायचे आहेत. त्यानंतर गुरुचरित्राचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. समजा गाय अवेलेबल नसेल तर तुम्ही स्वतःही खाऊ शकता. तर हे जे 4ही नैवेद्य आहे ते तुम्ही कुटुंबात बसून खाऊ शकता. फक्त ते कोणाला बाहेरच्याला द्यायचं नाहीये, आपण आपल्या कुटुंबातच खायचंय. तर अशा प्रकारे ग्रंथाची आपल्याला सांगता करायची आहे.
त्यानंतर जेव्हा पण आपण गुरुचरित्राचं पारायण करत असणार तर त्या पारायणच्या दरम्यान आपली जी नित्य सेवा आहे स्वामींची, म्हणजे आपण जे सारामृताचं वाचन करतो आणि बाकी जी नित्य सेवा असते तर ती चालूच ठेवायची आहे, त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. त्यानंतर यात महत्त्वाचं दिलंय ते म्हणजे की एक दिवसीय पारायण आपण करायचं नाहीये. एक दिवसीय पारायण जे आपण स्वतः पारायण करतो ना तर ते 7 दिवसाचंच असावं आणि एक दिवसीय पारायण हे फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठीच करायचं असतं. तर असं या ग्रंथात दिलेलं आहे. याचे बरेचसे जे मी तुम्हाला नियम सांगितले ते सगळे ग्रंथात, जेव्हा तुम्ही ग्रंथ खोलाल तेव्हा ग्रंथाच्या पहिल्या दुसऱ्या पानावरती सगळे नियम दिलेले आहेत, जे जे नियम आपल्याला फॉलो करायचे. तर बरेचसे जे पण सगळे नियम आहेत गुरुचरित्राच्या वाचनाचे, तर ते मला जेवढे माहिती होते ते मी तुम्हाला सांगितले. त्यामध्ये जेही चुकलं असेल ते माझं असेल आणि जे पण बरोबर असेल ते स्वामींचं असेल, हे मी तुम्हाला खूप मनातून सांगते. कारण मीही या गोष्टीमध्ये खूप नवीन आहे, पण तरी याच्यामध्ये जेवढी मला माहिती आहे, खूप साऱ्या मैत्रिणींनी विचारलं होतं, तर म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत ह्या काही गोष्टी असतील त्या शेअर करू. तर तुम्ही नक्की गुरुचरित्राचं वाचन करा. तुमच्या घरातल्या ज्या पण ह्या असतील, त्रुटी असतील, काही अडचणी असतील, काहीही प्रॉब्लेम असतील घरातले ना, तर ते नक्की ग्रंथाच्या वाचनाने सॉल्व्ह होतात. खूप फरक पडतो. आपल्या घरामध्ये एकंदर पॉझिटिव्ह वातावरण होतं. जी पण नेगेटिव्हिटी असते घरातली ती सगळी बाहेर जाते आणि खूप 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 प्रसन्न वातावरण होतं. त्या 7 दिवसांचा जो अनुभव आहे ना तो खूप वेगळा आहे. तुम्ही पारायणाला सुरुवात करा, तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला अनुभव येईल. आणि तुम्हाला आणखीन काही यातले प्रश्न असतील, आणखीन काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही नक्की मला विचारा कमेंटमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल गुरुचरित्राच्या वाचनाचा, तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.